या आजीची जेव्हा वार्ता कळाली ना, ती आजारी होते, तेव्हा मी भेटायला आलो होतो ना, तेव्हा देखील मला तिची परिस्थिती पाहवली नाही हो. काय झालं त्या शरीराचं, इतके कष्ट करून तिचं शरीर इतकं झिजलं होतं, त्या शरीराचे नुसते हाडं काढत दिसत होती महाराज. पण तरी डोळ्यातलं पाणी रोखून तिला तिच्यासमोर तिच्या मुली, तिचे मुलं दुःखी दिसू नये, तिच्या सुना दुःखी दिसू नये म्हणून सर्व लोक हसऱ्या मुखाने तिच्यासमोर बसलेले होते महाराज. आम्ही तिथून निघालो आणि घरी जाऊन फक्त जेवण केलं महाराज. आणि लगेच फोन आला की आजी वारली. खूप वाईट वाटलं महाराज. पण मला आळंदीला जायचं होतं, माझी सुट्टीही संपणार होती, त्यामुळे मी काही येऊ शकलो नाही. पण आजी जिथे कुठे असेल तिला मी इथूनच विनंती करतो, आजी जर माझं काही चुकलं असेल, मी तुझ्या मौतीलाही येऊ शकलो नाही, राखीलाही येऊ शकलो नाही, पण वर्षश्राद्धाला मी माझी फुल न फुलाची पाकळी अर्पण केली, ती साधी बोवळी तू स्वीकार, एवढीच विनंती मी माझ्या आजीच्या चरणी करतो. आणि आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं, जगन्नीतपानी मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन. तुझरे चरण संतांच्या, 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 तुझरे चरण संतांच्या.
दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृद्धानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, कलावज्ञजीवो उद्वार्थावतारं, कलङ्काङ्कतेजोधिकामोधिवक्रं, खलानिश्यवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा गोपादेवा निवृत्ते उदारा गोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ति उदारा गोपादेवा निवृत्ति उदारा गोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, अद्यत्रे जननी देवाची. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, देहूचे साधू वैराग्याचे महामेरू, महान भगवत भक्त, महाराष्ट्रभूषण, जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ देहू निवासी तुकाराम महाराज यांचा पंचमवेद गाथ्यातील उपदेश प्रकरणातील असून अत्यंत गोडा असा आणि सर्वांच्या परिचयातील असलेला अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आज इथे आपण बेबीबाई रामनाथ जाधव यांचं वर्षश्रद्धानिमित्त आपण सर्व इथे जमलो आहोत. 1 वर्षापूर्वी ह्या जाधव परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि ह्या दुःखातून त्यांचं निवारण होण्याकरता त्यांना एक साथ म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे.
आणि या जाधव परिवार झालं 1 वर्षापासून ह्या दुःखाच्या भवसागरात, या भवसागराला तोंड देत आहे महाराज. काय सांगावं व्यथा ते, कारण ज्याच्या घरातलं जातं ना त्यालाच कळतं महाराज. आणि आज आपल्या बेबीताई रामनाथ जाधव यांचं वर्षश्राद्ध. त्यांचा सर्व जाधव परिवार असेल, त्यामध्ये त्यांची मुलं असतील भाऊसाहेब रामनाथ जाधव, शिवाजी रामनाथ जाधव. त्यांच्या मुली असतील शोभा नवनाथ कदम, मंदाबाई गंगाधर चव्हाणके. त्यांच्या सुना असतील संगीता भाऊसाहेब जाधव, भारती शिवाजी जाधव. त्यांचे नातू असतील कुमार गौरव भाऊसाहेब जाधव, कुमार कृष्णा शिवाजी जाधव. समस्त जाधव परिवार, त्यांच्या नाती असतील, त्यांच्या मुली असतील, सर्व हा जाधव परिवार झालं 1 वर्षापासून या दुःखाच्या भवसागराला तोंड देत आहे महाराज. आणि त्यांच्यातलाच मी एक आहे. मी काही कोणी वेगळा नाही. पण मग या आजीच्या वर्षश्राद्धानिमित्त मी काही करू शकत नाही, पण मग तरी माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज ही कीर्तनरूपी सेवा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानाई माऊलींच्या चरणी वंदन करतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वंदन करतो. देहू निवासी तुकाराम महाराजांच्या चरणी वंदन करतो. सर्व संत मांद्याईंच्या चरणी वंदन करतो. आज मी ज्यांच्यामुळे ह्या गादीवर उभा राहू शकलो, किंवा ज्यांच्यामुळं आज ह्या नारदाच्या गादीचा मान मला मिळाला, असे माझे गुरुवर्य श्री आदरणीय हबप गणेश महाराज मालुंजकर व सौ आदरणीय हबप मुक्ताताई महाराज मालुंजकर यांच्याही चरणी वंदन करतो. माझे सर्वासर्वे माझे आई वडील यांच्याही चरणी वंदन करतो. तुम्ही सर्व श्रोतेजन तुमच्याही चरणी वंदन करतो आणि अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की नरदेह घेऊन जन्मलेला पण जगण्याची अक्कल नसलेला हा अभागी जीव. अरे भगवंताने आपल्याला एवढा सुंदर आणि देखणा हे नरदेह दिलं आणि आपण त्याचा वापर चुकीच्या कामासाठी करतो. बघ, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. झालं गेलं गंगेला मिळालं. यापुढे तरी तू सावध हो आणि भगवंताच्या नामचिंतनाला लाग. एवढा बहुमोल आयुष्याचं व्यर्थ वाया घालवू नकोस. तुम्हा सर्वांच्या पाया पडून सांगतो की बाबांनो, हा नरदेह आपल्याला एकदाच मिळतो. त्यामुळे आपण या नरदेहाचं जीवन जगत असताना हसतमुखाने जगावं, काहीतरी पुण्याचं काम करत जगावं. कुणाचं तरी, मी म्हणतो कुणाचं चांगलं करता नाही आलं ना तरी चालेल, पण कुणाचं वाईट तरी करू नका महाराज. कुणाचं वाईट तरी करू नका. आणि हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, त्याच्यामुळे या आयुष्याचं सोनं करा. आता सोनं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर परमार्थ करा. संसारात गुंतलेलं विविध विकारांनी बांधील झालेलं तुमचं चित्त, अंतकरण, मन हे शुद्ध करून घ्या. आणि हे चित्त, अंतकरण, मन शुद्ध करण्याचं एकमेव साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की भगवंताचं नामचिंतन केल्यानं काय होतं. तर ऐका, भगवंताचं नामचिंतन केल्यानं आपलं हे चंचल मन स्थिर होतं, एकाग्र होतं. भगवंताचं नामचिंतन का करायचं? भगवंताचं नामचिंतन का करायचं तर ऐका, भगवंताचं नामचिंतन यासाठी करायचं, आपला हा जीवनरूपी भवसागर तरुण पहिल्या तीराला नेणारा भगवंत आहे, म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटी मला असं वाटतं की आपण सर्वजण शहाणे आहात. तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. या सर्वाचा सारांश एवढाच आहे की बाबांनो, असं काम नक्कीच करा की ज्याने आपल्याला हित होईल, पण मुळात असं काम करूच नका ज्याने आपल्याला हित होणार नाही. सुज्ञजनांना यापेक्षा अजून काय वेगळं सांगायचं महाराज. मानवी आयुष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षाही त्या आयुष्यातील एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे. कारण कोटी धन आणि सुवर्णाचे पर्वत जरी दिले ना तरी देखील या आयुष्यातील एक क्षणसुद्धा वाढून मिळत नाही. आणि खूप दुर्मिळ आहे हा नरदेह आणि खूप दुर्लभ देखील आहे बरं का. या सर्वामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे पुढे घडणार आहे
याचा जो विचार करतो त्याला शहाणं म्हटलं जातं. अर्थात घडून गेलेल्या गोष्टीचा शोक व्यक्त करण्यापेक्षा, खेद व्यक्त करण्यापेक्षा आपण त्या पुढे काय घडणार आहे याचा विचार करायला हवा. त्यातच आपलं हित आहे आणि त्यालाच शहाणं म्हटलं जातं महाराज. मग आपण मागच्या गोष्टीचा विचार करायचा का? नाही करायचा. का? अत्यंत चुकीचं आहे महाराज. ते घडून गेलेली गोष्ट ना आपण किती काही शोक करत बसलो तर ते होईल का आपल्याच्यानं परत तो क्षण येणं? कारण की आयुष्यातील एकदा की हा क्षण निघून गेला तो परत कधीच येत नाही महाराज, कधीच येत नाही. मग काय करायचं? तर भगवंताचं नामचिंतन करायचं. काय करायचं? भगवंताचं नामचिंतन करायचं. आता कसं करायचं भगवंताचं नामचिंतन? कसं करायचं? मुखात भगवंताचं नाम घ्यायचं, हाताने टाळी वाजवायची, असं भगवंताचं नामचिंतन करायचं असतं महाराज. असंच करता ना? आमच्याकडं तर असंच करतं. बरं, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, जे होऊन गेलं आहे याचा विचार करू नका, जे पुढे घडणार आहे याचा विचार करा. कारण जे मागे झाले पाहू नका, पुढे सामना आहे तुका, पुढे जामीना आहे तुका, पुढे सामना आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे सामना आहे तुका, पुढे जामीना आहे तुका, पुढे मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं काय झालं ते आपल्याला पाहायचा अधिकार कोणीच दिला नाही महाराज. त्यामुळं त्यासाठी सज्ज संत बसलेले आहेत. त्यामुळे आपण मागचा विचार करत बसायचा नाही, शोक व्यक्त करायचा नाही, फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, शोक करण्या योग्य नसलेल्या गोष्टीचा तू शोक करतो आहेस आणि पंडितांच्या गप्पा मारतो आहेस. बघ, ज्ञानी लोक हे मेलेल्याबद्दल शोक व्यक्त करत नाहीत आणि जिवंत असलेल्याबद्दल हर्ष मानत नाही. अर्थात त्यांच्या मनामध्ये कसलाही मोह नाही, त्यांच्या मनात मोह नाही. त्यामुळे जे घडून गेलं ते घडून गेलं, त्याचा विचार मुळीच करू नका. पण जे पुढे घडणार आहे याचा विचार मानवाने करायला हवा. कारण आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. श्रीहरीच्या ध्यानी राहा. का? तुम्ही लोकांच्या मनात राहतात, मग देवाच्या मनात राहणार नाही का? का राहणार नाही? आपला स्वभाव चांगला ठेवा. नक्कीच आपण कुणाच्या तरी मनात नाही राहिलं तरी चालेल, पण भगवंताच्या मनात नक्कीच राहू. कारण कर्म चांगले करा महाराज, कर्म चांगले करा आणि आयुष्याचं सार करून घ्या. तेव्हा आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे ना, तर आपण याचं सोनं करून घ्यायला हवं. आता सोनं करायचं नेमकं काय करायचं? काय करायचं नेमकं काय करायचं? मग सोनं करायचं म्हणजे हा नरदेह म्हणजे मोक्षप्राप्तीचं साधन आहे महाराज. आणि एकदा की मोक्ष मिळाला तर पुन्हा पुन्हा जन्माला यायची गरजच नाही. एकदा की मोक्ष मिळाला तर पुन्हा जन्माला यायची गरज आहे का? नाही, जन्माला यायची गरजच नाही. कारण मोक्षपदाला कोण प्राप्त झालं? माझे तुकोबराय प्राप्त झाली महाराज. देहासकट वैकुंठ गमन माझ्या तुकोबरायांनी केलं, अजून कुणीही देहासकट वैकुंठ गमन केलेलं नाही आहे. त्यामुळे सगळं इथेच ठेवून जायचं आहे. वरती जाणार आहे ते फक्त आपला आत्मा. त्यामुळे काहीही मोह माया मनामध्ये ठेवायची नाही आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. कसं? तर मोक्षपदाला प्राप्त व्हायचं आहे आपल्याला, तर भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या आयुष्याच्या साधनातूनच आपण सच्चिदानंद पदवी घेतली पाहिजे. कारण जेवढं गोड बोलता येईल तेवढं गोड बोला. मुख्य अमृताची वाणी, 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 मुख्य अमृताची वाणी. देह देवाचे, देह देवाचे, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी राम. मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, देह देवाची, देह देवा
देवाची कारणे देवाची कारणे मुखी अमृताची वाणे मुखी अमृताची वाणे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे मुखामध्ये गोड नाम घ्या भगवंताचं तेनंच आपलं आयुष्याचं सार होणार आहे महाराज आणि हेच जीवनाचं अंतिम सार आहे तुम्ही जर भगवंताचं नामचिंतन करत राहिले मग तुम्ही म्हणशाल भगवंताचं नामचिंतन करण्याकरता एकांत हवा का नाही तुम्ही कुठेही असले तरी भगवंताचं नामचिंतन करा कारण देव अख्ख्या चराचरामध्ये आहे त्यासाठी देवळात जायची गरज आहे का मंदिरात जायची गरज आहे का तुम्ही कुठे कामामध्ये काम राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम तुम्ही काम जरी करत असले ना तरी भगवंताचं नामचिंतन करा महाराज आणि हेच जीवनाचा अंतिम सार आहे विश्वास 84 लक्ष योनीतून जन्म मरणाच्या यातना भोगत भोगत प्रवास करावा लागतो तेव्हा कुठे हा नरदेह प्राप्त होतो महाराज तेव्हाच हा नरदेह प्राप्त होतो खूप दुर्लभ आहे खूप आणि ह्याच दुर्लभ नरदेहाची नरदेह दुर्लभ जाना हो नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ जाना हो नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना नरदेह दुर्लभ जाना त्यामध्ये दुःख यातना नरदेह दुर्लभ जाना त्यामध्ये दुःख यातना नरदेह दुर्लभ जाना तुम्ही आठवा मधुसूदन नरदेह दुर्लभ जाना तुम्ही असं वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना तुम्ही असं वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हा नरदेह खूप दुर्मिळ आहे महाराज खूप दुर्मिळ आहे आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे महाराज या दुर्लभ नरदेहाचं खूप दुर्लभ नरदेह आहे आणि असा हा दुर्लभ नरदेह आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे या आयुष्यात जगताना आनंदाने जगा महाराज आनंदाने जगा जर शरीर साधकाने जर प्रयत्न केला तर तो ह्या नरदेहावर त्याचा हक्क गाजवू शकतो पण कधी भगवंताचं नामचिंतन केलं तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात येणेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे भगवंताचं नामचिंतन केलं पुण्याचं काम केलं तरच तुम्हाला स्वर्ग आहे नाहीतर सर्वांना माहीतच आहे मी कशाला सांगायचं मग त्यामुळे भगवंताचं नामचिंतन करा गोड मुखाने कुणाचंही वाईट चितायचं नाही ह्या वाणीने कुणाचंच वाईट चितायचं नाही फक्त काय करायचं आहे आपल्याला भगवंताचं नामचिंतन शेजारच्याचं नाव घेण्यापेक्षा पुढच्याचं नाव घेण्यापेक्षा आपलं भगवंताचं नामचिंतन करा ना महाराज काही हरकत आहे का नाही ना त्यामुळे आपण फक्त भगवंताचे झालो पाहिजे कुणाचे नाही झालो तरी चालेल पण भगवंताचे झाल्याशिवाय राहायचं नाही हेच जीवनाचा अंतिम सार आहे महाराज विठ्ठल आणि हा नरदेहच मोक्षप्राप्तीचं द्वार आहे या नरदेहाद्वारेच आपण हा जन्म मृत्यूचा फेरा चुकवू शकतो आणि कर्मभूमी ऐसा ठाव तोची भाव जाणावा हे जंक्शन स्टेशन ही एक नामसंधी आहे महाराज कारण परमेश्वराने फक्त मानवालाच परमार्थ करण्याचं ज्ञान दिलं म्हणून परमार्थ फक्त मानवच करू शकतो बाकी योनीतील प्राणी नाहीत कारण मनुष्य योनी ही कर्म योनी आहे आणि बाकी सर्व भोग योनी आहे मनुष्य वगळता बाकी सर्व भोग योनी आहे त्यामुळे परमार्थ फक्त मनुष्यच करू शकतो महाराज आणि हा मनुष्य प्राणी सर्व प्राणी मात्रांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून परमेश्वराने त्यालाच परमार्थ करण्याचं ज्ञान दिलं म्हणून परमार्थ फक्त मानवच करू शकतो महाराज देवे दिला देहा भजना गोमाता देवे दिला देहा भजना गोमाता देवे दिला देहा
गोमटा. देवाने हा देह कशासाठी दिलेला आहे? भजनाकरता. त्यामुळे भजन करायला हवं भगवंताचं, नामस्मरण करायला हवं भगवंताचं, आणि त्या भगवंताचे दास व्हा महाराज. त्या भगवंताचे काय व्हा? दास व्हा. मग कसं करायचं नामचिंतन? नामचिंतन कसं करायचं? तर आपण कामामध्ये जरी असलो तरी देखील भगवंताचं नामचिंतन घेत असायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण आपल्याला जर मोक्षपदाला प्राप्त व्हायचं असेल तर त्यासाठी एकमेव साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आणि हा नरदेह किती दुर्मिळ आहे माहिती आहे का? किती दुर्मिळ आहे हा नरदेह माहिती आहे कुणाला? किती दुर्मिळ आहे? दुर्लभो मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. इतका दुर्लभ आहे हा नरदेह, खूप दुर्लभ आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे. तो नरदेह आपल्याला मिळालेला आहे म्हणून आपण त्याचं सोनं करून घ्यायला हवं. माझ्या सोनं कुणी केलं हो नरदेहाचं? माझ्या तुकोबारायांनी केलं. कारण त्यांनी तर डायरेक्ट सदेह वैकुंठ गमन केलं महाराज. बीजोत्सवाला जर कोणी देहूला गेलं ना तर बघा तिथे गर्दी मावत नाही. देहूमध्ये कोणी गेलंय देहूला बीजोत्सवाला? खूप गर्दी असते. कधीतरी या आमच्या आळंदी देहू परिसरामध्ये, कधीतरी या, तुम्हाला कळेल. परमार्थाची चव जर कुठे चाखायची असेल तर ती फक्त आळंदी आणि देहू आहे महाराज. त्यामुळे आमच्या आळंदीत इतका परमार्थ होत असतो, इतका परमार्थ होत असतो. तिथे भगवंताला सुद्धा रुची वाटली, तिथे भगवंताला नामदेवरायांना सुद्धा रुची वाटली. ते म्हणतात, नामा म्हणे देवाचा लातया ठाया, विश्रांती घ्यावाया कल्पावा रे, विश्रांती घ्यावाया कल्पावा रे, विश्रांती घ्यावाया कल्पावा रे. नामा म्हणे देवाचा लातया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरे, विश्रांती घ्यावया कल्पवरे, विश्रांती घ्यावया कल्पावा रे. मग आता तुम्ही म्हणशाल हेच नामचिंतन आम्ही कुठल्याही जन्मात करू शकतो का? नाही. आपण जर भगवंताचं नामचिंतन करायचं असेल तर ह्याच नरदेहामध्ये होतं. कारण नरदेह हा आपल्याला फक्त भजनाकरताच दिलेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा, आत्ताच प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे देवे दिला देह भजन गोमटा. भजनामध्ये काय काय नाही आलं पाहिजे? व्यवहार कधीच भजनामध्ये आला नाही पाहिजे. त्यामुळे भजन मग सुरळीत चालत नाही. त्यामुळे व्यवहार कधीच भजनामध्ये येऊ देऊ नका. आणि मानवाला एवढा सुंदर नरदेह मिळाला महाराज, पण तो ना भजनात ना प्रपंचात. तो भजनातही नाही आणि प्रपंचात पण नाही, आणि विषय भोगात रमून आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवत आहे. पण बाबा रे, या आयुष्यातील गेलेला क्षण परत कधीच आपल्या आयुष्यात येत नाही याची संकल्पना आपल्याला आली पाहिजे डोक्यामध्ये. तेव्हाच आपण आयुष्य जगायच्या पात्रतेचे आहोत महाराज. कारण हा देह किंवा हे जीवन जगताना आपण इतका आनंदाने जगलं पाहिजे, हसत मुखाने जगलं पाहिजे. कारण हसणं हे तुम्ही बघा, जर कधी कार्यक्रमाला गेलात, जर कुठे गेलात तर फोटो काढायला लावला तर कॅमेरामॅन काय सांगतो पहिल्यांदा? हसा. हसणं ही माणसाची नॅचरल ब्युटी आहे. हसणं ही माणसाची नॅचरल ब्युटी आहे. त्यामुळे हसत राहा आणि हा नरदेह जगताना खूप आनंदाने जगा, खूप सुखाने जगा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाण्यातला सुरदैसा पोटातून ओझरावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा,
ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांवरी ओंघळावा, आणि आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. कसा दरवळल? आत्ता एवढं मस्त जोशामध्ये एवढी मस्त चाल म्हटली महाराजांनी, हा आनंद कमी आहे का? हाच खरा आनंद आहे महाराज, हाच जीवनाचा आनंद आहे. दुसरा काही आनंद आहे का? कारण कामं हे रोजचंच असतात. त्यामुळे आज जे जे कीर्तनाला आले ते भाग्यवान, कारण नामचिंतन करणं हे कुणाच्याही नशिबी नाही. नामचिंतन कुणाला घडतं? पूर्व पुण्याचे असेल पुण्याचे, पूर्व पुण्याचे असेल पुण्याचे, पूर्व पुण्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्याचे असेल पुण्याई, तोचे मुखी गाईल हरीचे नाम. पूर्व पुण्याचे असेल पुण्याचे, पूर्व पुण्याचे असेल पुण्याचे, पूर्व पुण्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्याची असेल पुण्याई, असेल पुण्याई, असेल पुण्याई. म्हणून या जीवनाचं काहीतरी सार करून घ्या. आपलं आयुष्य व्यर्थ जाऊ देऊ नका महाराज. हे आयुष्य असं आहे, ज्याला जगता आलं त्यालाच जगता आलं, ज्याला ह्या आयुष्याचा आनंद घेता आला त्यालाच घेता आला. पण ज्याने हे आयुष्य विषयभोगात रमून आपलं जर व्यर्थ घातलं, वायाला गेलं, तर तो काहीच कामाचा नाही महाराज, काहीच कामाचा नाही. म्हणून आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या, आणि सोनं करूनच घेतलं पाहिजे, कारण आपल्याला ही संधी मिळालेली आहे. आणि संधीचं सोनं करणं हे माणसाचा स्वभाव पाहिजे, कारण संधी अशी कुणालाही चालून येत नाही. आता कित्येक लोक असे असते की ते आज कीर्तनाला आले नाही, त्यांना भगवंताचं नामचिंतन घडेल का? घडेल का? तुम्हीच सांगा. तुम्ही घरी असले तर भगवंताचं नामचिंतन कधी घेता का? किती वेळेस आठवण येते तुम्हाला भगवंताची दिवसातून? किती वेळेस आठवण येते भगवंताची? आठवण किती वेळेस येते घरी असताना? नाही येत, कुणालाच नाही येत, कुणालाच भगवंताची आठवण नाही येत महाराज. पण भगवंताची आठवण कधी येते? जर तुम्ही कुणाच्या तरी मिळती, कुणाच्या तरी संगती जर इथे आला, तर तुम्हाला नक्कीच भगवंताचे 2 नाम कानावर ऐकायला भेटतील. आणि त्यामुळे संगती सुद्धा चांगली करा महाराज. संगती कशी करा? संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी सजेगी, 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 संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. संगती कोणाची करायची? तर साधू संतांची संगती करा महाराज. साधू संतांची संगती करा, कारण त्या संगतीमध्ये, त्या संगतीचं वर्णन कबीरदास महाराज करतात महाराज. एका दोह्यात त्यांनी खूप गोड असं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, साधू संगत में 3 गुण है, हर कोई लागत पाव. साधू संगत में 3 गुण है, हर कोई लागत पाव. खाने को मिष्टान्न मिले, आखिर स्वर्ग ही जाओ. भगवंताच्या या नावामध्ये किंवा या संतांच्या संगतीमध्ये इतकी ताकद आहे महाराज, इतकी ताकद आहे. त्याचे 3 गुण कबीरदास महाराजांनी सांगितलेले आहेत. पहिला गुण काय सांगितला? जर संतांच्या संगतीत राहिलं तर आपल्या लोक पाया पडतात. बरोबर? पहिला गुण सांगितला, पाया पडतात. दुसरा गुण काय सांगितला? खायला चांगलं अन्न मिळतं महाराज. असे कित्येक माणसं असतील महाराज की ते उपाशी असतात, पण मग एवढं आहे की भगवंत कोणालाही उपाशी ठेवत नाही. चटणी भाकर का म्हणणं त्यांना
मिळते. पण या संगतीत काय सांगितलेलं आहे, खाणे को मिष्टान्न मिले. मिष्टान्न म्हणजे काय तर चांगलं जेवण, पंचपक्वान्नाचं जेवण हे कधी खायला मिळतं, म्हणजे मिळतं सगळ्यांनाच हो, पण एखाद्याची परिस्थिती नसेल, जर कुणाचं काही खरंच परिस्थिती खालवलेली असेल तर त्यांनी साधू संतांची संगती धरा, नक्कीच तो मोक्षपदाला प्राप्त होईल. आणि अजून एक गुण सांगितला या संगतीमधला, शेवटी आपल्याला कुठलं द्वार मिळतं, कुठलं द्वार मिळतं, जागेत ना माग, जागेत ना, हां कुठलं द्वार मिळतं, अरे कुठलं द्वार मिळतं, स्वर्गाचं द्वार मिळतं महाराज. अरे कीर्तनाकडे लक्ष द्या, कामं तर होणारच आहे, त्यामुळे कीर्तनाकडे लक्ष द्या, शेवटी स्वर्गाचं द्वार मिळतं. म्हणून संतांची संगत धरा महाराज. संतांच्या संगतीतली पावर, इतकी पावर आहे त्या संतांच्या संगतीमध्ये. त्याने आपल्याला किती गुण मिळाले, 3 गुण मिळाले. आणि असं जर आपण गावामध्ये नुसतं रिकाम टेकड्यावानी फिरत असलो तर कोणीतरी आपली एक तरी शब्द मनावर घेईल का हो, घेईल का? आता तुम्हीच मला सांगा, एखादा वेडा जर तुम्हाला बोलायला लागलं तर तुम्ही त्याचं खरं मानशाल का? नाही मानणार. का बरं नाही मानणार? वेडा येतो. त्याच्यामुळे संतांच्या संगतीमध्ये या महाराज, संतांच्या संगतीमध्ये उतरा, तेव्हाच आमच्या परमार्थाची चव चाखायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. तरी आपली सुरुवात कुठे चालू होती? भगवंताचं नामचिंतन करा. आता तरी करशाल ना, आता तरी करशाल ना, हां? तर आता भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताचं नामचिंतनात इतकी ताकद आहे महाराज, इतकी ताकद आहे महाराज त्या नामचिंतनामध्ये. भगवंताचं नाम घेतल्यावर, भगवंताचं नाम घेतल्यावर वाल्ह्या कोळ्याला सुद्धा समाधी लागली. घेताना विठोबाचे पर्वत जळते, पापाचे पर्वत जळते, पापाचे पर्वत जळते, पापाचे. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पापाचे. वाल्या कोळे पापनाची तोही तारी ला निर्धारी. कोळ्या पापनाची तोही तारी ला निर्धारी. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळते, पापाचे पर्वत जळते, पापाचे पर्वत जळते. आणि नरदेह मिळण्याचे उद्दिष्ट हे हरिभजनच आहे महाराज. गोड असा दृष्टांत आहे, त्या दृष्टांतातून मी तुम्हाला पटवून सांगतो. बघा, एक श्रीमंत गृहस्थ आजारी असतो आणि तो आजारी असल्या कारणाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. आणि तो खूप श्रीमंत होता महाराज, पण पत्नी देवाघरी गेल्यामुळे त्याला मुलबाळ नव्हतं. श्रीमंती एवढी होती, 7 पिढ्या बसून खातील एवढी श्रीमंती होती. पण एवढी श्रीमंती घ्यायला कुणी जर पुढं वारसदारच नाही तर श्रीमंतीचं करायचं काय? त्या श्रीमंतीचं करायचं काय? डॉक्टरांनी त्या गृहस्थांना येऊन सांगितलं, तुमची आता वाचायची गॅरंटी नाही, तुम्ही कुठल्याही क्षणी मरू शकता, त्यामुळे तुमची आता वाचायची गॅरंटी नाही. त्या श्रीमंत गृहस्थांना असं टेन्शन आलं की मी आता एवढी माझी प्रॉपर्टी कुणाला देऊ, आणि एवढी प्रॉपर्टी सरकारीमध्ये जमा होण्यापेक्षा माझा एक पुतण्या आहे, त्याच्या नावावर मी ती सर्व प्रॉपर्टी करतो. असं म्हटल्यावर त्या गृहस्थांनी त्यांच्या पुतण्याला फोन लावला आणि सांगितलं की बाबा रे, माझी आता वाचायची गॅरंटी नाही, त्यामुळे आता माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती तू घेऊन टाक. असं म्हटल्यावर पुतण्याला खूप आनंद झाला महाराज. आता एवढी प्रॉपर्टी मिळायची म्हटल्यावर मग त्याला प्रॉपर्टी मिळणार, तो आनंदी होऊन गेला. आणि तो कंप्लेट अर्ध्याच तासात तो वकिलांकडे गेला आणि वारसपत्र तयार करून घेऊन आला. काय आणलं? वारसपत्र.
वारसपत्र तयार करून घेऊन आला. किती तासात हो? अर्ध्या तासात. अर्ध्या तासात त्यांनी वारसपत्र आणलं आणि धावत पळत तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि जाऊन बघतो तर काय, तो श्रीमंत गृहस्थ अर्थात त्याचा चुलता गतप्राण झालेला होता महाराज, मेलेला होता तो. तेव्हा तो पुतण्या डॉक्टरांच्या पायावर डोकं ठेवून म्हणतो की डॉक्टर, मी तुम्हाला ह्या संपत्तीतली अर्धी संपत्ती देतो. किती संपत्ती देतो? अर्धी संपत्ती देतो, पण तुम्ही माझ्या चुलत्याला काय करा, उठवा. आता डॉक्टर म्हणला, बाबा रे, तू मला अर्धीच काय, सगळी जरी संपत्ती दिली तरी देखील मी तुझ्या चुलत्याला उठवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच, आयुष्यातील एकदा की हा क्षण निघून गेला तर तो पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात येत नाही याची जाण सर्वांनी ठेवा आणि भगवंताचं नामचिंतन करत जा महाराज. भगवंताचं नामचिंतन करत जा. आणि हा नरदेह एकदा संपला तो संपला. जन्माला यायचं किती वेळेस आहे? एकदाच. आणि जायचं किती वेळेस आहे? एकदाच. असं कधी झालंय का एकच माणूस दोनदा जन्माला आणि दोनदा मेला? असं कधीच होत नाही, कारण माणूस हा एकदाच जन्माला येतो जीवनामध्ये आणि एकदाच मरतो महाराज. त्यामुळे भगवंताचं नामचिंतन करत चला, भगवंताचं नामचिंतन करत चला आणि पुढे आपली वाट मोकळी करत चला. आता मागुता येईल फेरा, येतो नघडे या नगरा, तुक या बंधू म्हणे भावधरा, ओळखी नाही तरी झाला अघोरागा. वासुदेव मध्ये याचे वर्णन केलेलं आहे की आता मागूचा सुद्धा फेरा येईल आणि हे फेरा असाच चालू राहील. कशाचा? जन्ममृत्यूचा फेरा. तो असाच चालू राहील, पण तो आपण हटवू शकतोय आपल्या वाटेतून. कसा? भगवंताच्या नामचिंतनाने हटवू शकतो आहे. पण हा नरदेह मिळणे इतकं दुर्मिळ आहे महाराज. हे नरदेह मिळणे इतकं दुर्मिळ आहे, तो मिळतच नाही एकतर, आणि मिळालं तरी एकदाच मिळतं. एकदाच मिळतं म्हणजे बघा आपल्याला मिळालेलं आहे. आपण भाग्यवान आहोत की नाही? आहोत ना? आपण भाग्यवान आहोत. आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आपण या संधीचं सोनं करून घ्यायला हवं महाराज. कारण पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एततम सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. संपत्ती गमावली गेली तर पुन्हा मिळवता येईल. संपत्ती गमावली गेली तर पुन्हा मिळवता येईल. मित्र दुरावला गेला तर पुन्हा जोडता येईल. मित्र दुरावला गेला तर पुन्हा जोडता येईल. पत्नी सोडून गेली तर दुसरी तिसरी करता येईल. राज्य गेलं तर पुन्हा मिळवता येईल. पण एकदा की या कृतीतून प्राण वेगळा झाला तर तो पुन्हा कधीच मिळवता येणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे भगवंताचं नामचिंतन करा. आणि बघा, एकदा झाडाचं फूल किंवा फळ आपण तोडलं तर ते परत आपल्याला झाडाला जसं तसं जोडता येईल का? झाडाला जोडता येईल का? एकदा की आपण झाडाचं फळ तोडलं तर ते परत झाडाला जोडता येईल का? नाही. तसंच या जीवनाचं आहे महाराज. एकदा की या देहातून जर एकदा की जीव वेगळा झाला तर तो पुन्हा परत कधीच या देहामध्ये आणता येत नाही. आणि याचीच जाण खूप कमी लोकांना होती. आणि त्याच लोकांचा कळवळा माझ्या तुकोबरायांना वाटला, म्हणून त्यांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, आता तरी पोने हाती बुपाने, आता तरी पोने हाती बुपाने, आता तरी पोने हाती उपदेश, आता तरी पोने हाती उपदेश, आता तारे पोने हाती उपदेश, आता तारे पोने हाती उपदेश, तरी पोने हाती उपदेश, आता तरी पोने हाती उपदेश, नका करू नाच आयुष्य, नका करू नाच आयुष्याचा सकळाचा पाया, माझे दंडवत
तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज आता तरी पुढे म्हणतात. काय म्हणतात? आता तरी पुढे. म्हणजे हाच उपदेश या आधी कधीतरी केलेला आहे. म्हणजे एवढ्या वेळेस सांगून वारंवार सांगून देखील हा जीव ऐकत नाही. मग याची खूप मोठी हानी होते महाराज. मग सांगूनही न ऐकणे हा माणसाचा जणू गुणधर्मच आहे. सांगूनही तुम्ही ऐकत, तुम्ही म्हणजे मी पण, सांगूनही कुणीच ऐकत नाही. का ऐकत नाही? का ऐकत का नाही? मग याची खूप मोठी हानी होते महाराज. गोड असा दृष्टांत आहे बघा. एका तालेवार पाटलाचा मुलगा शिक्षणाकरता शहरामध्ये बाहेरगावी पाठवलेला असतो. शहरामध्ये पाठवलेला असतो. तो पाटील आपल्या मुलाला कसल्याही प्रकारची कमी पडू नये, आपल्या मुलाला आईवडिलांची उणीव भासू नये म्हणून तो पाटील त्या मुलाला जेवढे लागेल तेवढे पैसे पाठवतो. आता संपत्ती, पाटील म्हटल्यावर खूप संपत्ती होते महाराज. त्यांनी पैसे पाठवायचा. पण तो मुलगा त्या पैशाची साठवण करू लागला. काय करू लागला? साठवण. आणि तो व्यसनाच्या अधीन गेला महाराज. व्यसनाच्या अधीन गेला. आणि त्याच गावातला एक माणूस काहीतरी कामानिमित्त त्या शहरामध्ये गेला. शहरामध्ये गेला आणि योगायोगाने त्यांच्या दोघांच्या गाठीभेटी झाल्या. आता गाठीभेटी झाल्या आणि तो मुलगा म्हणाला की तुम्ही चला 2 मिनटं आमच्या रूमवरून चहा पिऊन येऊया. तेव्हा तो माणूस त्याच्या रूमवरती गेला. तिथला परिसर बघून, त्याची वागणूक बघून त्याला लगेच कळालं की हा मुलगा व्यसनाच्या अधीन गेलेला आहे. तो गावात आल्यावर त्याला प्रेमापोटी राहवलं नाही. त्यांनी लगेच पाटलाला सर्व काही सांगून टाकलं. पाटील, तुमच्या मुलाला सावरा. तुमचा मुलगा वाईट वाटेवर चालत आहे. तुमच्या मुलाला सावरा. तो पाटील म्हणतो, तू काहीही सांगतो, माझ्या मुलाचं भलं झालेलं तुला देखवत नाही. माझ्या मुलाचं भलं झालेलं तुला देखवतं का? नाही देखवत. म्हणून तो पाटील म्हणतो त्याला, तू मला कितीही म्हटला तरी मी ते मानू शकत नाही. तो बाबा त्याला विनवण्या करून सांगतो. तो माणूस त्याला विनवण्या करून सांगतो की बाबा रे, तू जर तुझ्या मुलाला रोखलं नाहीस ना, तर एक दिवस तुझ्या हातात तो भिकेचा कटोरा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सत्य झालं महाराज. ते सत्यात उतरलं. तो मुलगा व्यसनाच्या इतका अधीन गेला. त्याने संपत्तीचे भाग विकायला चालू केले महाराज. संपत्तीचे भाग विकायला चालू केले. मग पाटलाचे डोळे उघडले. अगदी ह्याचप्रमाणे माझे तुकोबराय सांगतात ना. काय सांगतात? भगवंताचं नामचिंतन करा. त्या भगवंताविषयी मनामध्ये प्रेम, दया, भावना, जिव्हाळा निर्माण करा. त्या भगवंताला प्रसन्न करून घ्या. त्याला आपल्या देहहृदय मंदिरी साठवून ठेवा आणि भगवंताचं नामचिंतन करा. आणि टाका चुकून एकदाचा हा जन्म मरणाचा फेरा. चुकून टाका हा फेरा. पण काही नास्तिकांना वाटतं की तुकोबरायांना आमच्या पर्सनल आयुष्यामध्ये लुडबुड करायची गरज काय? बाबा रे, तुझं आयुष्य पर्सनल आहे का? तुझं आयुष्य पर्सनल आहे का? त्यांनी जर त्याग केला नसता तर तुझे पर्सनल आयुष्य पर्सनल राहिलं असतं का हो महाराज? नसतं राहिलं. तू त्याचंच काय. पण आपण जरी असं गर्वाच्या भाषेत जर बोललो ना तर हे चुकीचं आहे महाराज. तो म्हणाला, तुकोबरायांना आमच्या पर्सनल आयुष्यामध्ये लुडबुड करायची गरज काय? पण बाबा रे, माझ्या तुकोबरायांचा अधिकार माहीत आहे का तुला? काय आहे माझ्या तुकोबरायांचा अधिकार? काय आहे माझ्या तुकोबरायांचा अधिकार? तुकाराम 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 तुकोबरायांचा अधिकार? अरे 400 एकर 450 एकर जमीन ज्यांनी सर्वांना वाटून टाकली, त्यांच्या देहू या गावाला वाटून टाकली, हे माझे तुकोबराय. 300-400 धान्याचे पोते दुष्काळामध्ये वाटून टाकले, ते माझे तुकोबराय.
परमार्थाकरता संसाराचा त्याग केला ते माझे तुकोबर आहे. आणि या ह्या स्वराज्यासाठी ज्यांनी शिवरायांना संस्कार दिले हे स्वराज्य संस्थापक छत्रपतींचे गुरु ते माझे तुकोबर आहे. आणि तुमच्या माझ्यासारख्यांचे माथी ठिकाणावर आणण्याकरता ज्यांनी गाथ्याची निर्मिती केली ते माझे तुकोबर आहे. जीवाने जीवाला घाबरावं यात नवल नाही. जीवाने जीवाला घाबरावं यात नवल नाही. माणसाने माणसाला घाबरावं यात नवल नाही. अक्षरशः त्यांचं नाव घेतल्यावर यमाला सुद्धा थरकाप सुटतो ते माझे तुकोबर आहे महाराज. गोड असं प्रमाण दिलेलं आहे महाराजांनी. हा अधिकार आहे माझ्या तुकोबरायांचा. गोड असं प्रमाण दिलेलं आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया जळी देशाला या. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. रामेश्वर भट्टांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे महाराज. काय तर तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेतल्यावर यमाला सुद्धा थरकाप सुटतो ते माझे तुकोबराय आहे महाराज. हा अधिकार आहे माझ्या तुकोबरायांचा. त्यामुळे आपण त्यांना विचारू शकत नाही की तुमचा अधिकार काय, तुमचा अधिकार काय. अहो काही माणसं आपल्या जीवनामध्ये खूप चांगले असतात बरं का. काही माणसं आपल्या जीवनामध्ये खूप चांगले असतात पण काही आपल्या पायातल्या चपलीसारखे असतात महाराज. चपलीसारखे कसे? आपण पुढे चालत असतो पण ती मागून आपल्या अंगावरती शिंतोडे उडवते बरोबर आहे. पण मैत्री अशी करा, माणुसकी अशी टिकवा तर मैत्री ही निभावता आली पाहिजे, माणुसकी ही टिकावता आली पाहिजे. पण मागून कुणी दगा देणारं नसावं. त्यामुळे आपण आपल्या जीवनातील कुणीही साथीदार निवडताना किंवा कुठलाही मित्र सखा निवडताना आपण खूप विचार करायला हवा महाराज. खूप विचार करायला हवा. तेव्हाच आपण ते पाऊल उचलावं. कसं? काही माणसं आपल्या जीवनामध्ये साखरीसारखे असतात. आता शिरा कोणाकोणाला माहिती आहे? शिरा माहिती आहे सगळ्यांना? माहिती का शिरा? आता शिऱ्यामधला काजू दिसतो बरोबर आहे, शिऱ्यामधला बदाम दिसतो, शिऱ्यामधला मनुकासुद्धा दिसतो, शिऱ्यामधला रवासुद्धा दिसतो महाराज. पण तो शिरा ज्यामुळे गोड झाला ती साखर कधीच कुणाला दिसत नाही महाराज. ती साखर कधीच कुणाला गोड दिसत नाही. ती साखर कधीच कुणाला दिसत नाही. हे आयुष्य असं असावं, त्या साखरेसारखं कोणीतरी आपल्या जीवनामध्ये असावं. हेच खरं आयुष्य आहे महाराज. हेच खरं आयुष्य आहे. त्यामुळे आयुष्य जगताना इतकं सरळ साधं जगा. कसल्याही प्रकारचा गर्व बाळगू नका. गोड असा दृष्टांत आहे बघा. एक राजा एक प्रभात फेरी करता निघालेला होता. एक राजा प्रभात फेरी करता त्याला समोर एक लाकूड तोडा दिसला. त्याने त्या लाकूड तोड्याला जवळ बोलवून घेतला आणि त्याला म्हटला की काय करतोस तू आणि कोण आहेस तू? तो म्हणाला मी एक साधारण लाकूड तोडा आहे आणि मी ह्या जंगलातील वाळलेले लाकडं तोडतो आणि त्याचा कोळसा बनवतो आणि बाजारात जाऊन विकतो. आणि त्या कोळशापासून जे काही धन येतं किंवा जे काही पैसा येतो त्यापासून मी माझा उदरनिर्वाह करतो म्हटला. मग राजाने काय केलं? राजाला त्याच्या व्यथा जाणून आल्या. राजाने प्रधानजींना हुकूम सोडला, प्रधानजी या लाकूड तोड्याला दक्षिण दिशेस असलेलं आपलं एक झाडाचं वन, 4 एकर झाडाचं वन या लाकूड तोड्याला देऊन टाका. प्रधानजींनी त्या हुकुमाची अंमलबजावणी केली आणि लगेच ते शेत त्याच्या नावावरती केलं. आता शेत नावावर झालं पण त्याचा रोजचा नित्यनेम काय होता त्याचा नित्यनेम? लाकडं तोडायचे, त्याचा कोळसा करायचा आणि बाजारात नेऊन विकायचा आणि विकलेल्या कोळशापासून जे काही पैसे येतात त्याचा आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्यांनी तेच केलं. काय केलं? ते झाडं तोडायचा, ते पेटवायचा, कोळसा बनवून बाजारात विकायचा. एक दिवस ओलाव्याने लाकडं पेटली नाही, तो तशीच ओली लाकडं बाजारात घेऊन बसला महाराज. ओली लाकडं बाजारात घेऊन बसला आणि त्या लाकडांचा सुगंध सुटला महाराज बाजारामध्ये. कारण ती लाकडं कशाची होती? चंदनाची लाकडं होती. त्याचा सुगंध सुटला आणि ते सुगंध घेऊन एक शेठजी त्याच्यापाशी आला आणि म्हणाला की बाबा रे हे लाकूड तू कुठून आणलंस? तो म्हणाला ओलाव्याने आज काही लाकडं पेटले नाही, मी तसेच लाकडं घेऊन बसलो म्हणला. तो शेठजी त्याला हसून म्हणाला की बाबा रे एवढ्या दिवसापासून तू ह्या लाकडांचा कोळसा करत होतास? अरे या लाकडांची किंमत लाखोत एक आहे महाराज. त्या लाकडाची चंदनाला भाव किती आहे माहिती आहे का?
चंदनाला खूप भाव आहे आणि ते चंदन तो कोळसा करून विकत होता. त्या शेठजीने त्याला मुठभर मोहरा दिल्या आणि ते 4 एकर शेतीतलं 1 एकर शेत त्याने घेतलं. का तर 3 एकर याने संपवलं होतं महाराज. काय करून? तोडायचं, जाळायचं आणि विकायचं. असं करून त्याने 3 एकर शेत संपवलं. उरलेलं 1 एकर शेत त्या शेठजीने विकत घेतलं. मग त्याला ते कळाल्यावर त्याला पश्चाताप झाला महाराज. त्याचा पश्चाताप झाला. अगदी आपल्या ह्या नरदेहाचं देखील असंच आहे. आपल्या या शरीराच्या 4 भागामधून 3 हिस्स्याचा आपण कोळसा केलेला आहे. उरलेल्या एका हिस्स्याचं तरी आपण सोनं करायला हवं. आणि झालं गेलं, गंगेला मिळालं ते विसरून जा आणि सद्मार्गाला लागूया महाराज. असंच अंतकरण माझ्या संतांचं होतं. असंच अंतकरण प्रत्येक आईचं असतं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. महाराज लेकराच्या हिताकरता आईचा जीव ओढवतो. लेकराच्या हिताकरता कोण असते ती आई? आई काय असते माहिती आहे का? देवाला घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाचा सांभाळ करता येत नाही, म्हणून भगवंताने आई बनवली. आणि बघा या आईला बनवताना त्या आईला इतका साधा सरळ स्वभाव दिला. मुलगा बोलला, मुलगा रागावला किंवा मुलगी बोलली, रागावली, चिडली तरी देखील ती खपवून घेते महाराज. ते आईचंच अंतकरण असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कारण संत हे स्वतःच्या कल्याणासाठी जगत नसतात, तर हे जगाच्या कल्याणासाठी जगत असतात. संत जगाच्या कल्याणासाठी जगत असतात आणि दुसऱ्याचं दुःख पाहून हळहळतात महाराज. बुडत हे जन न देखवी डोळा येतो कळवळा मनोनिया. येतो कळवळा मनोनिया. येतो कळवळा मनोनिया. येतो कळवळा मनोनिया. बुडते जन ना देखवे डोळा. बुडते जन ना देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया. येतो कळवळा मनोनिया. येतो कळवळा मनोनिया. येतो कळवळा मनोनिया. खूप छान चाल म्हटले महाराज. बुडते हे जना नदी खवी डोळा. येतो कळवळा म्हणून या. संतांचं अंतकरण असं असतं. त्यांच्या अंतकरणात फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन असतं. भगवंताचं नामचिंतन फक्त करतात आणि भगवंताचं नामचिंतन करून आपलं अंतकरण इतकं शुद्ध ठेवतात आणि आपल्या सर्वांसाठी ह्या जगाच्या कल्याणासाठी ते रात्रंदिवस कष्ट करत असतात महाराज. करतात प्रयत्न करायला काही हरकत आहे का महाराज? ते परमार्थ करायचा प्रयत्न करतात, पण त्यांची मनाची द्विधा मनस्थिती होते. कधी कधी त्यांना परमार्थ सुखाचा वाटतो, तर कधी कधी त्यांना संसारच सुखाचा वाटतो. पण परमार्थ करण्यासाठी माणूस हा काया वाचा मनाने पवित्र असावा लागतो, एक असावा लागतो, तेव्हा परमार्थ घडत असतो. काया वाचा मनाने जर एक नसेल तर परमार्थच घडू शकत नाही महाराज. परमार्थ घडूच शकत नाही. त्यामुळे काया वाचा मनाने एक व्हा आणि त्या भगवंताचं नामचिंतन करा महाराज. त्या भगवंताचं नामचिंतन करा. जर तुम्ही काया वाचा मनाने एक झाले नाही तर तुमच्या मुखाने किंवा तुमच्याकडून काही पुण्याचं नामस्मरण किंवा परमार्थ तुम्हाला घडणार नाही. परमार्थच घडणार नाही महाराज. आणि या सर्वांचं आत्मपरीक्षण करून म्हणतात की तुम्ही सांगतात तेही बरोबर आहे, तुम्ही सांगतात तेही बरोबर आहे, पण मुळात आम्ही इतके अभागी आहोत, मुळात आम्ही इतके पाप केले आहे आणि आता आम्ही माळ घालायची, आता आम्ही देवदेव करायचा. म्हणजे ते म्हणतात ना, करून करून भागला आणि पुढचं तुम्हीच म्हणा, करून करून भागला आणि देवपूजेला लागला. त्यामुळे असं अंतकरण नसावं महाराज.
भगवंताचं नामचिंतन करा. आणि ते लोक सांगतात मग आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रसन्नता उरत नाही. जर आम्ही असं वागलो तर आयुष्यामध्ये प्रसन्नता उरत नाही. काय असतं वाटेला? दुःख. प्रसन्नता नाही म्हटल्यावर त्याच्या अपोजिट काय? दुःख. आता दुःख असतं आयुष्यात. मग याच्यावरही माझे तुकोबाराय उपाय सांगतात महाराज की देव हा कृपाळू आहे, देव हा कनवळू आहे. तुम्ही जर त्याला काया वाचा मनाने शरण गेलात तर तो नक्कीच तुम्हाला जवळ करेल. कारण त्याला हवा आहे तो म्हणजे तुमचा शुद्ध भाव. त्याला काय हवं आहे तुमच्याकडून? फक्त शुद्ध भाव. तो तुमची संपत्ती मागतो का? संपत्ती मागतो का देव तुमच्याकडे? त्याला फक्त तुमचा हवा आहे तो शुद्ध भाव. तेवढा शुद्ध भावच त्याला द्या. आणि या उपरही जर काही झालं तर त्याची हमी मी घेतो. ती कशी? शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव चाला, दूर नाही देव चाला, दूर नाही देव चाला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दूर नाही देव चाला, दूर नाही देव चाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध भावाने भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन करा. शुद्ध भावाने भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन करायला काही हरकत आहे का महाराज? एरी जर कुणाचं निंदास्तुती करण्यापेक्षा जर भगवंताचं नामचिंतन केलं तर चांगलंच आहे ना. भगवंताचं नामचिंतन केलं तर लई चांगलं महाराज. कारण हा नरदेह आपल्याला फक्त भजनाकरताच दिलेला आहे, दुसरं कसले एक नामाकरता नाही. मग माझ्या तुकोबरायांना याची जाण कुणी करून दिली? देवाने करून दिली की बाबा तुकाराम महाराज तुम्ही ज्या कामासाठी इथे आले आहात ते काम तुम्ही करा. आणि तुकोबरायांनी तेच केलं महाराज शेवटपर्यंत. कारण तुकाराम महाराज कुणाचे अवतार होते? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकाराम महाराज नामदेव महाराजांचा अवतार होते महाराज. ते माझे तुकोबराय होते. आणि त्यांनीच सदेह वैकुंठ गमन केलं तेव्हा त्यांचा बीजोत्सव म्हणून साजरा केला जातो. देहूमध्ये तो साजरा केला जातो. बहुसंख्येने लोक उपस्थित असतात. बहुसंख्येने लोक उपस्थित असतात. आपणही कधीतरी त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. कारण कृपा अशी कुणावरही होत नाही. ज्याला खरंच त्याचं पात्रता आहे तोच जाऊ शकतो देहू आळंदीला. देहू आळंदीला असं कुणीही येत नाही. देहू आळंदीला कोण जातं? ज्याच्यावर संतांची कृपा आहे, ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे तोच आळंदीला जातो महाराज. पुण्याची फळफळाट व्हावी लागते, भाग्याचा उदय व्हावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला ही संधी चालून येत असते. त्यासाठी मी नेहमी सांगत असतो, सपने तो हजार बनाते हैं लेकिन टूट जाते हैं. सपने तो हजार बनाते हैं लेकिन टूट जाते हैं. आलंदी देहू में वही आता है जिसे ज्ञानेश्वर भगवान और तुकाराम महाराज बुलाते हैं, जिसे ज्ञानेश्वर भगवान और तुकाराम महाराज बुलाते हैं. ज्यांच्यावर माऊलींची माझ्या तुकोबरायांची कृपा होते ना तेच देहू आळंदीला येतं महाराज. त्यामुळे त्यांचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि ह्या नरदेहाचं हे जन्ममृत्यूचा फेरा चुकवून टाका महाराज. आणि एकदा आळंदीत गेलं, आमच्यासारखे विद्यार्थी जर आळंदीत गेले ना महाराज तर आळंदीचा महिमाच असा आहे, जर कुणी आळंदीत गेलं ना तर ते ज्ञान प्राप्त केल्याशिवाय परत कधीच येत नाही. त्याला प्रमाण आहे, ज्ञान होये मुढा अति मूर्ख त्या दगडा. या आळंदीत जर गेलं ना तर ज्ञान दगडातल्या दगडाला सुद्धा ज्ञान येतं महाराज. ज्याला मराठी अक्षराचं ज्ञान नाही त्याला माझे माऊली कृपा करून सर्व ज्ञानेश्वरी वाचायला लावतात. ते माझ्या माऊलींची कृपा आहे महाराज, ती माझ्या माऊलींची कृपा आहे. त्यामुळे या आळंदी क्षेत्राचा हा महिमा आहे. आणि आमच्यासारखे अनेक विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात, आमच्यासारखे अनेक विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. आणि त्यांना कुणालाही अजून माऊलींनी असं तसंच सोडलं नाही किंवा गावाकडे तसेच आले नाही. ते काही ना काही बनवूनच येतात, काही ना काही शिकूनच येतात. नाही तुम्हाला परमार्थ जमला ना, परमार्थ नाही जमला किंवा तुम्हाला जर शिक्षण नाही घेता आलं आळंदीला येऊन, तुमच्यावर संस्कार तरी चांगले होतील. मी सांगतो, आळंदीला येऊन तुम्ही पखवाज नाही शिकणार हे मी मान्य करतो. आळंदीला येऊन तुम्ही गायन नाही शिकणार हेही मी मान्य करतो. आळंदीला येऊन तुम्ही कीर्तन प्रवचन नाही शिकणार हेही मी मान्य करतो. पण आळंदीला आल्यावर तुमचे संस्कार वायाला जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो महाराज. कारण आळंदीचे संस्कार असे आहे, आळंदीच्या मुलांकडूनच ते पाहायला मिळतात महाराज, आळंदीच्या मुलांकडूनच पाहायला मिळतात. अशा अनेक वारकरी शिक्षण संस्था आमच्या आळंदीमध्ये आहे. अशीच असणारी आमची श्री संत गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था. आणि
ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य गणेश महाराज मालुंजकर, तेही देखील आपल्या नाशिक जिल्ह्यातीलच इगतपुरी तालुक्यातील आहे. आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये ज्ञान घेतात महाराज, अनेक विद्यार्थी घेतात. आणि आमच्या सर्वांवर असं म्हणायला हरकत नाही की आमच्यावर माऊलींची कृपा झालेली आहे. कारण जर माझ्यावर माऊलींची कृपा झालेली नसती तर आज मी तुमच्यासमोर उभा नसतो. माझ्या जागेवर कुणीही उभं राहू शकतं का? राहू शकतं का? आता ज्ञानी लोक आहे ते मी मान्य करतो, कारण ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे ते नक्कीच माझ्यासारखं येऊन बोलू शकता, पण त्यांच्यावर देखील कृपा आहे म्हणूनच ते इथे बोलताय. माऊलींचीच नाही कुणाची कवायना कृपा आहे म्हणूनच ते इथे बोलतात. आणि आमच्या आळंदीतून देहूतून कोणीच रिकाम्या हाताने येत नाही, यासाठी मी सांगून जाईल. हरे भरे पेड़ पे सुखी डाली नहीं होती, हरे भरे पेड़ पे सुखी डाली नहीं होती, जो आ गया ज्ञानेश्वर महाराज के दरबार में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. आणि असा आमच्या हा आळंदीचा महिमा आहे महाराज. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी. इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी. धन्य भागीरथी मन करने का भोगा, धन्य भागीरथी मन करने का भोगा. आणि कबो गंगा त्रिवेणीचा, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी, धन्य तुकाराम महाराजांनी सर्वांची जमानत घेतली आहे की बाबांनो, पुढे जर काही झालं तर त्याची जमानत मी घेतो. कारण पुराणांचा दाखला घेत असता असे कित्येक महापतके आहेत, त्यामध्ये वाल्ह्याकोळी असेल, गणिका वेश्य असेल, कान्होपात्रा असेल, सजन कसाई असेल, यांचे उत्तम दृष्टांत आहे. यांच्या इतके तर पाप तुमच्या हातून घडले नसेल ना? नाही ना? तर मग देव तुमचा अव्हेर करणार नाही, देव तुम्हाला नक्कीच जवळ करेल याची खात्री मी घेतो. कारण हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे. याचा ठोक पुरावा असा आहे, तब्बल 100 वर्ष पडून असलेल्या गुहेमध्ये प्रकाशज्योत पेटावल्यास जसा अंधकार नष्ट होतो, त्याचप्रमाणे जर या पाऊल वाटेवर आपण पाऊल टाकलं तर आपल्या आयुष्यातील सर्व दोष मुक्त होतात आणि भगवंताच्या नामचिंतनाकरता आपण पात्रतेचे होतो. मग मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही ठेवायची, कुठल्याही प्रकारचा संकोच नाही ठेवायचा, भगवंताचं नामचिंतन करायचं. महाराज समाज परिवर्तनासाठी खूप कळवळीने सांगतात, सर्वांच्या पायावर डोकं ठेवून सांगतात, दंडवत घेऊन सांगतात, अक्षरशः लोटांगणी घेऊन सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणात. सकाळांच्या पाया माझे
सांगतात हे सर्व? कुणाच्या हितासाठी सांगतात? काय होण्यासाठी सांगतात? अभंगाच्या तृतीय चरणात हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करोनी आम्हाला एका वेद, करोनी आम्हाला एका वेद, करुणी आम्हाला एक वेद, करुणी सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे हा सगळा आटापिटा कशासाठी चालू आहे? आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावं. कसं प्राप्त होईल? भगवंताचं नामचिंतन करायचं. कसं करायचं? होठाने मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं, हाताने टाळी वाजवायची, सर्वांनी हात वरती करायचे, सर्वांनी हात वरती करायचे. ज्याला ज्याला स्वर्गात जायचं त्यांनी हात वरती करा. आता भगवंताचं नामचिंतन होईल, सर्वांनी टाळी वाजवायची. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
आपल्याला काय होईल हो महाराज? काय होईल आपल्याला महाराज? अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतो. तुका मने लाभ होय तो व्यापार, 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 तुका करा काय फार एक वावे, करा काय फार एक वावे, सकाळांच्या पाया माझे दंडवत, सकाळांच्या पाया माझे दंडवत. करा काय फार शिकबाद, करा काय फार शिकबाद, सकळांचा पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले आपुलाले चित्त सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. अभंग सुटलेला आहे, पण आज वर्षश्राद्ध आहे म्हणून थोडंसं आईची महिमा सांगून जातो महाराज. हे वर्षश्राद्ध का करायचं? वर्षश्राद्ध का करायचं? आज जो काही जाधव परिवाराने दानधर्म केलेला आहे, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, हे सर्व पुण्य तुम्हाला आम्हाला लाभत नाही, तर जो वारलेला आहे किंवा जो
आपल्या घरातून गेलेला आहे त्याच्या पुण्याच्या साठ्यामध्ये त्याचा भर पडत असतो महाराज. आणि त्या व्यक्तीचा वर्षश्राद्ध म्हणजे आजचा हा दिवस निकालाचा दिवस असतो. आणि निकाल लागताना पाप पुण्याची मोजणी केली जाते. त्या मोजणीमध्ये कुठंतरी पुण्य आपल्या आईचं कमी भरू नये म्हणून ह्याच प्रेमापोटी जाधव परिवाराने जो काही दानधर्म केलेला आहे त्यांच्यावर सदा ह्या आजींची कृपा असेल. आणि तुम्हाला एक सांगू का, जर आपण वर्षश्राद्ध जर केलं, दानधर्म जर केला तर ह्या व्यक्तीला मुक्ती लाभते आणि ती भरभरून ह्या परिवाराला सर्वांना आशीर्वाद देते. आणि अशा कुटुंबावर पितृदोष अजिबात राहत नाही, पितृदोषच उरत नाही महाराज. म्हणून शेवटचं का होईना त्या आजीसाठी त्यांनी दानधर्म केलेला आहे. त्यात वस्त्रदान आहे, अन्नदान आहे. त्यासाठी बघा आई काय असते महाराज. गोड असा दृष्टांत आहे बघा. एका आईने बाळाला जन्म दिला आणि तिने ती वार्ता तिच्या पतीला सांगितली. पती इतका खुश झाला त्याच्या आनंदाला काही पारच राहिला नाही महाराज. आनंदाने तो फुलून गेला. सर्व गावाला सांगू लागला की मला मुलगा झाला. आता तुमच्या आमच्यासारखे मला सांगा, कोणी जर मला म्हटलं मला मुलगा झाला तर आपण त्याच्यात काय मागतो हो? मिठाई. तशीच त्याच्याकडेही कोणीतरी मिठाई मागितली. त्याने शेजारच्या निफाड गावात जाऊन लगेच मिठाई घेऊन आला आणि येता रस्त्याने एका टेम्पोने त्याला धडक दिली महाराज. आणि तो जागेवर गतप्राण झाला. तेथील लोकांनी त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलं की तुमचा पती गतप्राण झालेला आहे. तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते महाराज. ती म्हणाली की देवा रे, एकीकडे माझा मुलगा जन्माला आला आणि एकीकडे माझा पती तू माझ्याकडून हिसकावून घेतला. माझ्या मुलाला त्याच्या बापाने पाहिलं नाही आणि बापाला मुलाने पाहिलं नाही आणि तू लगेच त्यांची ताटातूट केली. बघ, आता मला या मुलाचा सांभाळ करायचा आहे, त्यामुळे तूच मला साथ दे आणि या मुलाचा सांभाळ करण्यासाठी मला मदत कर, हातभार कर. तेव्हा ती आई त्या बाळाला लहानचं मोठं करते. तो शाळेत जातो, त्याच्यासाठी नको ते सर्व खर्च करते आणि त्याला शिकवण्यासाठी मोठं करत असते. ती शेती विकते त्याच्या शिक्षणासाठी, ती दागदागिने मोडते त्याच्या शिक्षणासाठी. हे आईचं अंतःकरण आहे महाराज. हे आईचं अंतःकरण आहे. ती त्या मुलासाठी सर्व काही करते. नाही तर ती लोकांच्या इथे धुणे भांडे करते आणि मुलांना इंजिनियर बनवते. मुलगा इंजिनियर होऊन जेव्हा गावात येतो तेव्हा सर्व गावाला आनंद होतो. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात महाराज. आनंद अश्रू येतात आणि ती तो मुलगा तिच्या जवळ येतो, तिच्या पाया पडतो. ती त्या मुलाला त्या फोटोकडे बोट करून सांगते की बरं बाबा, हा तुझा वडील आहे, तू त्याच्या पायावर डोकं ठेव आणि त्याच्या पाया पड. कारण तू जो काही आज बनला आहेस ना, त्यांनी जर मला एवढी जिद्द निर्माण केली नसती, एवढी माझ्या चिकाटी जर आली नसती तर मी तुला आज इंजिनियर बनवण्याच्या पात्रतेचे नसते. पण महाराज, आईची पात्रता काय, आई मुलासाठी काय काय करू शकते ते ह्या दृष्टांतामध्ये आहे. तिने सर्व काही मुलाला केलं, इंजिनियर बनवलं. मुलगा घरी आला. काही दिवसांनी गावातली एक इंजिनियर मुलगी बघून तिने त्या मुलीशी लग्न करून दिलं. त्यांना मुलं बाळं देखील झाली महाराज. पण ती मुलगी दिवसभर ऑफिसमध्ये काम करायची, घरी आल्यावर घरचं काम करायची. पण जर बसून खायचे दिवस आले तर देव काय खाऊ देत नाही. तिला एवढे कामं केल्यामुळे दम्याचा खोकला होता महाराज. दम्याचा खोकल्याचं वैशिष्ट्य असं आहे, तो दिवसभर येत नाही, दिवस मावायला का जात नाही. मग ती मुलगी ऑफिसमधून आली की हिचा खोकला चालू व्हायचा. तिने 2 वर्ष कसं तरी सहन केलं. पण तिने नंतर त्याला सांगितलं की अहो, जर तुमच्या आईला एवढा खोकला आहे, त्याच्यावर तुम्ही इलाजही होऊ शकत नाही, तर मग तुमच्या आईला कुठेतरी वृद्धाश्रमात सोडून या. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला की माझ्या आईने मला कसं मोठं केलं, तर हाताच्या फोडासारखं जपलं. मी कितीही त्रास दिला असेल तरी तिने माझा त्रास भोगला आणि तिचा आज मला एवढा त्रास. ती किती दिवसाची सोबती आहे आपली, 3 वर्षाची, 2 वर्षाची, किती वर्षाची सोबती आहे. ती कधी ना कधी तरी जाणार आहे आणि तू असं बोलू नको, मला परक्यावानी वाटतं. ती म्हणाली बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, या घरात त्याच राहतील, नाहीतर मीच राहील. आता इथंवर गंमत आली. त्याचा नाईलाज होता महाराज. तो आईपाशी गेला ना आईला म्हणाला की आई, मी तुला कुठेतरी घेऊन जातो. तेव्हा आई म्हणाली मला माहीत आहे रे, तू कुठे नेणार आहे.
मग तो दिवस उजाडायची वेळ असते महाराज, आणि तो आईला घेऊन निघतो, पण आईला चालताही येत नाही महाराज फास्ट. तो आईला म्हणतो अगं चल आई, पण तरी आईला चालता येतं का महाराज? म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही फास्ट. तेव्हा तो त्या आईला खांद्यावर बसून घेतो आणि जंगलाच्या दिशेने निघतो. जंगल इतकं घनदाट असतं, दिवसा ढवळ्या तिथे प्रकाशसुद्धा पोचत नाही, एवढं घनदाट जंगल असतं. त्या जंगलातून तो चालत असतो. त्या आईला खांद्यावर घेतलेला आहे आणि तो पायी चालत आहे महाराज. आणि चालत असताना तो मुलगा चालत आहे आणि आई वरच्या झाडांचा पाला वरमडून खाली टाकत आहे. आई वरच्या झाडाचा पाला वरमडून खाली टाकत आहे. ती तसेच असंच करत पुढं गेल्यावर एका झाडाची शानदार चांगली सावली पाहून त्या मुलाने त्या आईला त्या झाडाखाली बसवलं. तिला म्हणाला, आई मी 2 मिनिटात आलो, तू इथेच बस. आई म्हणाली, मला माहीत आहे तुम्हाला इथं का आणलं आहे. ती म्हणाली, तुझा नाईलाज आहे रे बाबा, पण तू असा वागू नको की जेणेकरून तुझे मुलं तुला इथे आणून सोडतील. तू असं वागू नको की जेणेकरून तुझे मुलं तुला इथे आणून सोडतील. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार कर. तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यात खूप पाणी येतं महाराज. तो रडतो आणि ती आई सांगते की बाबा रे, घरी जाताना व्यवस्थित जा, जपून जा, जंगल खूप घनदाट आहे, जपून जा रे. असं सांगितल्यावर ती सांगते की बाबा रे, या जंगलातले रस्ते कळती नाही, कोणचा कुठे जातो, पण तुला गावात व्यवस्थित पोहोचवण्याकरता मी येताना इथून तिथून झाडाचा पाला वरमडीत आले आहे. जसा पाला पडत गेला तसं तू चालत जाय, बरोबर गावात पोचशील. हे आईचं अंतकरण आहे महाराज. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हे प्रमाण इथे एकदम परफेक्ट आहे, कारण आईचं अंतकरण इतकं उदार आहे महाराज, इतकं उदार आहे. आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, हे कधीही लक्षात ठेवा. आणि वेळ तशी संपत आली आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळ तशी संपत आलेली आहे. त्यामुळे वेळेचा अभाव असल्याकारणाने जास्त काही सांगत नाही. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मला माहीत नाही, पण महाराज माझ्या बुद्धीला जसा पचला रुचला तसा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जाता जाता 2-3च गोष्टी सांगून जातो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत अवलंबन करा, आणि आईवडिलांचा सांभाळ करा. मुलांवर चांगले संस्कार करा. का मुलांवर चांगले संस्कार करा? तर महाराज खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, सांगून न सांगताही सांगायची वेळ येते. 4 वर्षाची मुलगी बलात्काराला बळी पडू नये म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा. 4 वर्षाची मुलगी, हो 4 वर्षाची मुलगी बलात्काराला बळी पडू नये म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा. 10-12 वर्षाचा मुलगा व्यसनाच्या अधीन जाऊ नये म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा. आणि म्हातारपणात त्याने आपल्याला सांभाळावा म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जाधव परिवार म्हटलं तर आम्ही त्यांच्या पुढच्या पिढीतले आहोत आणि त्यांचीच पाठेही, आणि आम्ही त्याच परिवारातले आहोत याचा आम्हाला गर्व आहे महाराज. कारण की आमच्या पिढ्याच सगळ्या अशा आहे. परमार्थ करतात, हो असं काही नाही, परमार्थ करतात. पण बघा, भाच्याने कीर्तन करावं आणि आत्याने त्या कीर्तनामध्ये टाळ वाजवावा, नातवाने कीर्तन करावं, आजोबाने त्या कीर्तनामध्ये टाळ वाजवावा. हे याला फक्त भाग्यच असावं लागतं महाराज. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. मला एवढ्या भास्त कुटुंबामध्ये मला जन्माला घातलं देवाला, हेच माझं भाग्य आहे महाराज. ही आजी जरी असली ना, आमची बेबी आजी जाधव, हिने सुद्धा आमच्यासाठी खूप काही केलं आहे महाराज, खूप काही केलं आहे. ती आमच्यासाठी खूप झडली आहे. आमच्यासाठी नाही तर आमच्या आया मावश्या यांच्यासाठी सुद्धा खूप काही केलं आहे. तिने काय केलं आहे महाराज? तिने लहानाचं मोठं केलं आहे. तिचे उपकार कसे फेडावे? आम्ही तिचे उपकार फेडू शकत नाही, पण हे उपकार फेडण्याकरता फुलाची पाकळी मी आज कीर्तन सादर केलं. पण माझ्या बुद्धीला पचलं रुचलं तसं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर स्वतःचा मुलगा म्हणून, स्वतःचा भाऊ म्हणून, स्वतःचा नातू म्हणून माफ करा. बघा, कारण मी काही कुणी लय ट्रेनचा कीर्तनकार नाही. कुणीतरी उभं राहावं म्हणून माझी निवड केली, दुसरं काही नाही. मी काय कोणी लय मोठा आहे असाही विषय नाही महाराज. पण मला एवढंच सांगायचं आहे, आईचं अंतकरण काय महाराज? ती आई का एवढी झटते? अरे आम्हाला या आजीची जेव्हा वार्ता कळली ना, ती आजारी होते, तेव्हा मी भेटायला आलो होतो ना, तेव्हा देखील मला तिची परिस्थिती पाहवली नाही. हो काय झालं त्या शरीराचं? इतके कष्ट करून तिचं शरीर इतकं झिजलं होतं, त्या शरीराचे नुसते हाडं काढत दिसत होती महाराज.
पण तरी डोळ्यातलं पाणी रोखून तिला तिच्यासमोर तिच्या मुली तिचे मुलं दुःखी दिसू नये, तिच्या सुना दुःखी दिसू नये म्हणून सर्व लोक हसऱ्या मुखाने तिच्यासमोर बसलेले होते महाराज. आम्ही तिथून निघालो आणि घरी जाऊन फक्त जेवण केलं महाराज. आणि लगेच फोन आला की आजी वारली. खूप वाईट वाटलं महाराज. पण मला आळंदीला जायचं होतं, माझी सुट्टीही संपणार होती, त्यामुळे मी काही येऊ शकलो नाही. पण आजी जिथे कुठे असेल तिला मी इथूनच विनंती करतो, आजी जर माझं काही चुकलं असेल, मी तुझ्या मौतीलाही येऊ शकलो नाही, राखीलाही येऊ शकलो नाही, पण वर्षश्राद्धाला मी माझी फुल न फुलाची पाकळी अर्पण केली, ती साधी बोवळी तू स्वीकार, एवढीच विनंती मी माझ्या आजीच्या चरणी करतो. आणि सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझ्या ज्ञानाई माऊलींच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी, सर्व संत मांद्यांच्या चरणी, तुम्ही सर्व श्रोतेजन तुमच्याही चरणी, ज्यांच्यामुळे आज मी ह्या गादीवर उभा राहिलो असे असणारे माझे गुरुवर्य श्री आदरणीय हबप गणेश महाराज मालुंजकर व सौ आदरणीय हबप मुक्ताताई महाराज मालुंजकर यांच्याही चरणी समर्पित करतो. माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो. सर्व जाधव परिवाराच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सर्व श्रोतेजनांच्या चरणी वंदन करतो. सर्वजणांच्या चरणी समर्पित करतो. सर्व टाळकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. गायकांच्या चरणी समर्पित करतो. वादकांच्या चरणी समर्पित करतो. असे असणारे आपले विनेकरी अशोक महाराज कुशारे यांच्याही चरणी समर्पित